श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना चला पाहूया आज स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी काय संकेत किंवा काय संदेश येतोय. श्री स्वामी समर्थ. तुम्हें सबक दिए जा रहे हैं ताकि तुम उससे सीखो, समझो, अनुभवी बनो, भला होगा. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त तुम्हाला काही ना काही नवीन शिकवण्यासाठी आहे आणि तुम्ही शिकतासुद्धा आहे. तुम्हाला अनुभव येत असेल बघा, एखादी गोष्ट घडत असेल तर घडत असेल जी तुमच्या हितात नसेल, पण तरी तुमच्या मुखातून निघत असेल की स्वामी इच्छा होती, बरं झालं, हे झालं नसतं तर मला हे कळालं नसतं, आहे की नाही. तर जे काही तुमच्यासोबत होतं आहे ना, तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी होतं आहे, की तुम्हाला समजवण्यासाठी, तुम्हाला अनुभव तुमचा पक्का व्हावा, कारण यातच तुमचं बल आहे. आज जो अनुभव आहे तो उद्याला खूप 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 कामी येतो, आहे की नाही. तर या गोष्टींमुळे तुम्हाला इथे अनुभवासाठी खूप 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 काही शिकवलं जात आहे. जैसा करोगे वैसा पाओगे, जो दोगे वही वापस आएगा, फिर चाहे अच्छा हो या बुरा. आता इथे दुसरा प्रश्न का आलेला आहे, तुमच्यासोबत जे लोक वाईट करत आहेत, जे लोक तुमच्यासोबत वाईट वागतात, आता मी पण त्यांच्यासोबत तसंच वागणार, तशीच राहणार, नाही नाही, हे खूप चुकीचं आहे. लोकांना जसं वागायचं वागू द्या ना, ते त्यांचे कर्म स्वतः क्रिएट करतात, पण तुमचे कर्म क्रिएट करणं तुमच्या हातात आहे. तर तुम्ही जसं कराल मग तुमच्याकडे तेच गोष्ट येईल. मला आता अनुभव आला आहे, लोक अशी असतात, आता मी सुद्धा तसंच करणार. तर एखादा व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागला, आता आपल्याला कळायला लोक अशी वागतात, आपणही असं वागायचं, असं बिलकुल आपल्याला करायचं नाही, कारण तुमचे कर्म तुम्हाला चांगले करायचे आहेत, है की नाही. सेल्फ लव करो, लोगों को माफ़ करो, गुस्से पर कंट्रोल लाओ, आगे बढ़ो, चीखो मत, चिल्लाओ मत, मेडिटेशन करो. आणि तुमची चिडचिड पण खूप होते असं मला वाटते बघा. आता तुम्हाला इथे पहिलं आलं की तुम्हाला जे काही शिकवण्यात आलं आहे ते तुम्ही शिका. दुसरी गोष्ट, तुम्ही पण तसे वागू नका, ओके. आणि तिसरी गोष्ट आहे सेल्फ लव करा, स्वतःशी प्रेम करा, लोकांना माफ करा, कारण ते काही ना काही तुम्हाला शिकवून जातात ना, ते अनुभव देऊन जातात आणि तोच अनुभव तुम्हाला उद्याला कामी येणार. आणि मग तुम्हीच म्हणाल की खूप खूप त्यांचे आभार, ज्यांनी मला या सिच्युएशनमध्ये टाकलं, त्यामुळे मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकलो किंवा जाऊ शकली, हे की नाही. तर हे तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता तुमच्या रागावर कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही खूप राग करता, खूप खूप चिडचिड करता, खूप ओरडता, तर या सगळ्यांवर आता थोडंसं थांबवा, म्हणजे थोडंसं काय थांबवाच, मेडिटेशन करा, नीट वागा, चांगलं वागा, खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे, हे की नाही. खूप 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 महत्त्वाचं आहे. अजून एक संदेश पाहूया तुमच्यासाठी. संयम रखो, सब्र रखो, सब्र हमेशा ही बहुत बड़ा मीठा फल लाता है और जीवन भर चखने का मौका. म्हणजे बघता तुम्ही, जीवन भर चखने का मौका म्हणजे स्टेबल. आपल्या आयुष्यात एखादा आनंद येणं, सक्सेस येणं आणि थांबून राहणं आयुष्यभर, ही खूप मोठी गोष्ट आहे. आला आणि गेला याला काही किंमत नाही, पण आला आणि थांबला याला खूप मोठी किंमत आहे. तर तुम्ही गोष्ट आता ही लक्षात ठेवा, तुम्हाला संयम ठेवायचा आहे, कारण खूप मोठं काहीतरी येणार आहे. श्री स्वामी समर्थ.